नमस्कार. नमस्कार. आज एका बैलाने सगळ्यांचीच नजर हिरावून घेतली, कारण की पळ पण तसाच आणि थोडासा रागीटच म्हणता येईल बैल, बरोबर आहे का? रागीट आहे. काय सांगतो कसं काय एवढा राग आहे बरं नक्की बैलामध्ये? तर तिसऱ्या फेऱ्याला लय गरम होतो तो. हा तिसऱ्या फेऱ्याला गरम होतो जास्त. बर, कुठला बैल आहे नक्की? फोन शिरतचा आहे संदीप काय बावरे. बरं, बावन फोन शिरसकरांचा बावरे. बावऱ्या. काय सांगताल बावऱ्याबद्दल बरं? किती गुलाल हे झालेत? कुठला नक्की काय बैलाचं विशेष काय खासियत आहे बैलाच्या? बैलाची खासियत आता चौथा गुलाल आहे. बरं चालू. फायनलचा आज गुलाल, नाही तर क्वार्टर फायनलचा मेगा फायनल झालेला आहे. बरं म्हणजे रेग्युलर गुलालामध्ये बैल आहे. हा रेगुलर मी असं ते किंवा क्वार्टर असं गुलाल गुलाल हा भेटतो. गुलाल आहे. गुलाल आहे फिक्स. काय खासियत काय बैलाची खासियत काय नक्की आपल्या? गट काढलाय गाडी गट- फायनलला राहते रात्री. कुठल्या खांदी पोहतो बैल? बैल दोन्ही खांदे पळतो, दोन खांदी पोहते. डावीने बाहेरनं पण पळतो बैल. आता पहिल्यांदा आपण डावीनेच घातला होता, कडेने गट काढला बर आणि सेमीला आपल्याला 5 नंबर तास लागलं. हा फायनलला पण कड लागली, बर कडेने पण बैल चांगला पळाला, 4 फेड पळाला, हा गाडी सुटून गेली सुटून का? आली आणि लगेच जाऊन वळवून लगेच सुटली गाडी, असं झालं. काही वेगळा दिसतो म्हणजे नाही का, असं सारखं नजर सारखी म्हणजे फिरती एका जागेवर शांत नाही बैल. नाही बैल नाही शांत, बैल लय गरम असतो हा आणि आवरत पण नाही त्याला. इसनीला जरी धरला तरी आवरत नाही बैल, एवढा गरम आहे. कसं काय एवढं काय म्हणजे कशामुळे एवढं गरम? रागच तेवढा आहे त्याला. होय. हा कशाचा राग येतो नक्की? कुठल्या वेळेस त्याला तुम्हाला वाटतं त्याला राग असा येतो का नाही, गट काढला का नाही, ते त्याच्या डोक्यात एकच असतं, बाबा आपल्याला गुलाल करायचा, कुठला पण होता पण गुलाल करायचा, मला गुलाल द्यायचा आहे. हा. बर, किती म्हणजे चालू म्हणजे कधीपासून पोहतोय आपल्याकडे? कधीपासून बैल आहे नक्की तुमच्या? बैल हे आपल्यापाशी आदतपासून आहे. आजपासून बैल आहे? हो आदत. आजपासून किती आता पण गुलाल झाले बैलाचे? बरेच होत्या तू गुलाल आपल्या, म्हणजे असं काय सांगू शकत नाही एवढं गुलाल आहे ते. बरेच गुलाल झाले हो बैलाचे. बरेच गुलाल आहे. नाव का बरं नाही बैलाचं नक्की एवढं? बैलाचं काय होतं, आता पैर आपल्याला एवढं टॉपचं मिळत नाही ना. आता पैर टॉपचं मिळलं तर मग आपण दररोज राहू शकतो बर, जाईन त्या मैदानात. एवढं धमक आहे हो माणसाला बैलाचं. 3 फेऱ्या गाडी बांधून पळतो बैल. 3 फेर गाडी पोहतो. बर आज बी 3 फेर गाडी पण पहा. आणि कड लागल्यावर बैलाला किती पळावतीच कळत नाही. बर, हा म्हणजे गाडी बांधून पळून सुद्धा. बैल माग आहे बघ, असं पैऱ्या पाय माग आहे बैल. बर आता पण कोणाबरोबर पाहिला का? नवीन चेहरे घेऊन पाहतो? सगळे नवीन पहिल्या दुसऱ्या मैदानाचे वासर घेऊन पळतो आपण. बरं, पहिल्या दुसऱ्या मैदानात हो पहिल्या दुसऱ्या मैदानाचे. त्यांना सुद्धा गुलाल देताय म्हणतो. हो गुलाल देतोय. बरं, काय काय पहिरं कसं काय होत नाही नक्की? बरं पहिलं कसं होतं, आता माणूस आज आपण गुलाल करून दिला की दुसऱ्या वेळेस काय म्हणतो, आपल्याला ह्याच्या सगळं नाही पळायचा, ह्याच्यात टॉपचा बैल पाहिजे ना, असं होतं ना. बरं त्याच्यामुळे आपण रिवर्स राहतोय पहिला. बरं, म्हणजे ज्यांना तुम्ही पहिला गुलाल करून देता हा त्यांच्या दुसऱ्या वेळेस म्हणणे येते की बाबा आज आता पळून घेतले आपण, हो. ह्यापेक्षा पुढचं पाऊल चालू. हो हो असं होतं, यांचं म्हणणं तसं येतं. आपण वायदी घेत नाही कोणाकोणा महत्वाचं, बरं आपण पदरनं भरून येतो, हा तरी पण असं म्हणजे पायऱ्याला अडचण येते. बरं. हा. किती वासरांना नवीन वासरांना उजेडात आणलंय बरं आज बैलांनी? चालूला 4 मैदानात वासर बैल राहिला का नाही, 4 मैदानात वासर नवीनच होते. बरं, हा. म्हणजे प्रत्येक नवीन वासराला घेऊनच पोहतोय, म्हणजे गुलाल ठेवतोय म्हणता येईल. हो गुलाला ठेवतो हे बैल. खासियत आहे बैलाची म्हणता हो. येईल. म्हणजे गुलाल तर तुटून देत नाही. नाही तुटून देत नाही. बैलाने गाळा दिला की फायनलला राहायचं. तुमच्या भागात कसं नाव आहे बैलाचं? बरं चांगलं नाव आहे, टॉपला नाव आहे. बरं, हो कुठे येते हे तुमचं भाग? कुठे? नातेपुते शेजारी 10 किलोमीटरवर फणसरज आहे, बरं, तिथला बैल आहे. कोण हा गाडी आणतो बैलाच्या? गाडीचं काय ड्रायव्हर तसं काय नाही, मोनो ड्रायव्हर मोर्चेचा असतो, सुजी ड्रायव्हर आंधळीचा असतो. बरं, हे दोघांपैकी कोण पण बसतं गाडीवर. आता क्षेत्र बघताय तुम्ही की गरिबांचं क्षेत्र आहे ना, बैल पळला तर काही सुद्धा घडू शकते. हो. पण आज तुमचा बैल पळून सुद्धा बैल तुमचा अंधारात आहे. हो खंत वाटते कारण कशामुळे नक्की असं होत असं? अवलेखन तर वाटते. आता एवढं आम्ही बैल म्हणजे हे हसून का नाही, पळवून का नाही, मग पैर होत नाही तर टॉपचं. बरं, आणि बैलावरली वासरवली काय करतात आपल्याला, म्हणजे वेळेस वासरू देत नाही ते आम्हाला. संध्याकाळपर्यंत पायरा नव्हता आजचा सध्या, बरं संध्याकाळी पायरा झाला फिक्स. संध्याकाळी पण पार नव्हता. हा मग कसं काय अचानक नियोजन कसं काय नाही? अचानक एकदा नियोजन केलं गणेश ड्रायव्हर सदाशिवनगरवाल्यांनी. बरं, त्यांनी नियोजन केलं, वासरू चांगलं पळतंय. कुठलं वासरू होतं नक्की? कसं काय सदाशिवनगरचं वासरू होतं. वासरू गुल्लातलं होतं का चांगलं म्हणजे? नाही पहिलं तिसरंच मैदान आहे त्याचं. बरं, वासरू म्हणजे आहे असं तर म्हणजे नवीन चर्चेतलं वासरू होतं, हो त्याला घेऊन गुल्लात राहिला. हो ही वासराचं नाव काय होतं बरं? सोन्या. सोन्या. बरं, पाहिला किती नंबर झाला आज? 7 झाला, कडने लागली गाडी. कडून गाडी होती हो, आणि आणि ती गाडी सुटून गेली. गाडी सुटून आली त्याच्यात ना, त्याच्यामुळे लगेच गेलं की खाली वळवून परत चौथा फेरा सोडून दिला त्याचा. बरं. आता जी पहिरे बघताय तुम्ही, आता तुम्हाला सुद्धा बरेच बैल गुल्लात राहतोय, तुम्हाला पहिरे बिरे बरेच येत असतील म्हणजे असे नवीन चेहरे, मग त्यांच्याकडे कसं करता बरं? नवीन वासरा असली ते त्यांना देता, बैल देताय? बैल देतो की, पण आपण काय करतो, व्हिडिओ बघतो बाबा एखादा तरी गट काढलेला असावं किंवा गट नसला तरी वासरू चांगलं पळणार असावं, हा बैलाला गाळा दिला पाहिजे ना. बरं,
म्हणजे बैलाला गळा देणार वासरू असलं तर 100% तुम्ही त्याला 100% आपण पायरा करतोच. काय बैलाचं म्हणजे एक वेगळं पण काय जाणवतं दुसऱ्या बैलांपेक्षा ह्या बैलामध्ये वेगळं पण काय जाणवतं तुम्हाला? बैल मारका नाही, शांत आहे एकदम, फक्त झोपला की विद्राफाना करतो. त्याला कधी निघून जायला असं वाटतं त्याला. हा, म्हणजे झोपूस तर शांत बसतो हो, बसतो एका जागेवर न्यायचा असं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि झोपलं की आपलं तसं ते काम करून हा, झोपलं की त्याचं ते काम करणार, ती गाडी सोडणार नाही. बरं, ड्रायव्हरांचं काय म्हणणं येतं नक्की? ड्रायव्हरांचं म्हणणं येतं बैल आपला चांगलाच पळतो, पैर कसं चांगलं करा म्हणणं येतं, पण आता पैर होतच नाही तर आता काय करायचं. पैर होत नाही म्हणल्यावर काय करायचं? तेवढं काय क्षेत्राबद्दल काय सांगतं बैलगाडी क्षेत्रात? क्षेत्र ही कसं आहे बघ, पैसेवाल्याचं क्षेत्र आहे, आपलं गरीबाचं क्षेत्र नाही. हा, तर त्याच्यामुळे आम्ही का नाही गरीब लोकांना सगळ्यालाच बैल देतो. आम्ही पण असं काय म्हणजे शेतकरीच माणूस आहे. बरं. त्याच्यामुळे आम्हाला पण माहिती आहे गरिबीची काय विषय आहे. आजकाल माणसं वायदी देते ते टॉपच्यालाच, आपल्यासारख्याला कोण वायदी देत पण नाही. आता क्षेत्र म्हणजे बरंच बदल होत चाललाय म्हणता येईल, बरोबर आहे का? हो, बदल होत चाललाय. आता जर नवीन वास्त्र असलं चांगली पळणार असलं गटपास किंवा क्वार्टरला राहणार त्यांना बैल देता येतो? हो, देतो की बैल त्यांना 100% देतो बैल. नियोजन कोण करतं बैलाचं? बैलाचं नियोजन किरण कुलकर्णी, आम्ही गणेश मोठे, संदीप काळे. बरं, म्हणजे त्यांचा सुद्धा आपला नंबर आता सांगू शकता का? नंबर कोण नियोजन करतं? हो, सांगू शकतो की. सांगा नंबर. 87 हा, 88 34 93. बरं. मित्रांनो बैल एकदम अतिशय सुंदर पोहतोय. दोन्ही खांदी आतनं पोहतोय का बाहेर? बाहेर न पळतो बैल. बाहेर कुठे बरं, दोन्ही खांदी पब्लिकने पोहतोय. नवीन वास्त्र घेऊन म्हणजे वास्त्र ट्रेन करणं किंवा वास्त्राला गुलाल ठेवणं 100% त्या नशिबातच गुलाल म्हणता येईल. पण वास्त्र जर चांगलं पळणार असेल 100% गुलाल भेटू शकतोय. हो, 100%. असा हा बैल आहे. बावऱ्या नाव आहे, बरोबर आहे हा, का? बावऱ्या. शिरसकरांचा बावऱ्या. जर कोणाला पहिरा करायचा असेल आणि एखादा चांगला बैल वासरू गुलात असेल तर म्हणजे आता पण गाडी बांधून पोहतो, बिना गाडी बांधून पात्र अजून पुढे जाऊ शकतो बैल, अजून बरोबर गती आहे लावू का? शकतो. मोकळी गाडी पळल्यावर. हो. चालतंय, एक व्हिडिओच्या माध्यमातून एवढा तर प्रयत्न होईल की कुठेतरी एखादा पायरा येईल चांगला. ही तुम्हाला एक शुभेच्छा ना, असं काय बैल गुलात राहील. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.